ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी जोरदार फिल्डिंग लावली। गुप्त मतदान पद्धतीमुळे आधीच क्रॉस वोटिंगची भीती आहे आणि त्यातच नार्वेकरांनी महायुतीच्या नेत्यांच्याही भेटीगाठी सुरू केल्या। पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट। विधान परिषदेची निवडणूक 3 दिवसांवर आली आहे आणि सर्वात जास्त फोकस मध्ये आले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर। विजयाचा कोटा 23 मतांचा आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण 16 आमदार आहेत। असं असताना मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। सर्वपक्षीय संबंधांमुळे नार्वेकरांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत। नार्वेकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांचीही भेट घेतली। बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं आहेत, त्यामुळे हितेंद्र ठाकूरांनाही नार्वेकर भेटले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनाही नार्वेकर भेटले। आदित्य ठाकरेंनीही मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत सूचक विधान केलंय। नार्वेकर क्रिकेटच्या डकवर्थ लुईस प्रमाणे खेळतात असं आदित्य ठाकरे म्हणाले। ते डकवर्थ लुईस प्रमाणे खेळणारे आहेत, त्यांना क्रिकेट माहिती आहे, त्याच्यात मी जास्ती जाणार नाही। विधानसभेच्या आमदारांच्या मतांवरून विधान परिषदेचे 11 उमेदवार निवडून जातील। मात्र 12 उमेदवार असल्यानं आणि गुप्त मतदान पद्धतीमुळे क्रॉस वोटिंग होणार हे निश्चित आहे। त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव हा अटळ आहे, पण मिलिंद नार्वेकरांना अधिक मदत ही काँग्रेसचीच होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अपक्ष शंकरराव गडाख यांच्यासह एकूण 16 मतं आहेत। नार्वेकरांना विजयासाठी आणखी 7 मतांची गरज आहे। काँग्रेसकडे 37 आमदार आहेत। 23 मतांच्या कोट्यानुसार प्रज्ञा सातव विजयी होऊन 14 मतं शिल्लक राहतात। मात्र क्रॉस वोटिंगच्या भीतीमुळे सातवांना 4 मतं अधिक दिली तर 10 मतं राहतील। या 10 पैकी 7 मतं काँग्रेसने दिली तर 23च्या कोट्यानुसार नार्वेकर विजयी होतील। पण त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेकापचे जयंत पाटीलही रिंगणात आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं आहेत। त्यांना विजयासाठी आणखी 10 मतं हवी आहेत। काँग्रेसकडील शिल्लक मतं गेल्यावरही आणखी मतं जयंत पाटलांना लागतील। मात्र नार्वेकरांप्रमाणे जयंत पाटलांचेही सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत, त्यामुळे काँग्रेससह अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही धाकधूक आहे। मिलिंद नार्वेकर मित्र आहे म्हणून वेगळा विचार आमच्या मनामध्ये कधी शिवणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र की मित्र म्हणून आम्ही नेहमी शुभेच्छा देतो। शेवटी कसं आहे की मी आधी म्हणालो होतो की मिलिंद नार्वेकर चांगले क्रिकेटपटू आहेत, ते गोलंदाजी चांगली आहे, फक्त त्यांच्या गोलंदाजीमध्ये विकेट काँग्रेसची उडते की राष्ट्रवादीची उडते हे बघणार आहे। कारण राष्ट्रवादीकडे फक्त पवार साहेबांच्या गटाकडे जे आहे ती 8च मतं आहेत। मिलिंद नार्वेकर खरोखरच चांगले उत्कृष्ट क्रीडापटू असतील तर त्यांनी काहीतरी कलाकारी करणं गरजेचं आहे, नाहीतर जयंत पाटील निवडून येतील। बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं आहेत आणि हितेंद्र ठाकूरांनीही शरद पवारांसह शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे बवियाची 3 मतं कोणाकडे हा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार। आमच्या 3 मताला व्हॅल्यू आहे हे मला माहिती आहे। सगळे पक्ष आम्हाला त्या हिशोबाने पण भेटतात, भेटणं काहीच गैर नाही। त्यांचं काम आहे मागणं कोणाला देणं हे आम्ही ठरवू। योग्य असेल त्या उमेदवाराला आम्ही देतो। तुमची मतं निर्णायक ठरतात, यावेळी सुद्धा या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतात। देव करो पुढच्या इलेक्शनला ह्याच्यापेक्षा जास्त निर्णायक ठरवू। महायुतीचे 9 उमेदवार आहेत आणि आमदारांच्या संख्याबळानुसार 9व्या उमेदवारासाठी महायुतीला 10 मतांची गरज आहे। त्यामुळे महायुतीच्या नजराही छोट्या पक्षांसह महाविकास आघाडीच्या मतांकडे असेल। त्यासाठी फडणवीसांनी पुन्हा एकदा खास लक्ष दिलंय। मतांचं गणित नेमकं कसं असावं, पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची याचं मार्गदर्शन फडणवीस करणार आहेत। याआधी एकदा ठाकरेंचे आणि दुसऱ्यांदा काँग्रेसची मतं फुटल्याचं दिसलेलंच आहे। 12 तारीखला निश्चितच एक भूकंप येणार आहे आणि याचा पूर्ण प्रभाव आपल्या महाराष्ट्र प्रदेशावर होणार आहे। नक्कीच आमचे 3 उमेदवार निवडून येतील। आणि महायुतीचं काय होणार? महायुतीचं एक तर पडणारच आहे, एक तर जाणार आहे। कुठल्या पक्षातून पडेल तो पण प्रश्न। आता ते भाषा आता बोलू शकत नाही, पण तुम्ही बघा ना, आता 12 तारीख फार काही जास्त दिवस नाही आहे, आपण इथं सेलिब्रेट करू। आता गोरंट्याल म्हणतात त्याप्रमाणे भूकंप येऊन कोणाला हादरे बसतात हे 12 तारखेला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.